नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण सुंदर अशी झटपट होणारी सिंपल आणि सोबर अशी ब्लाऊज डिझाईन बघू। त्यासाठी आपल्याला जास्त काही करायचं नाही आहे। मी ही फ्रिल बनवून घेतलेली आहे। तर ही मी आधी बनवून घेतलेली, मी तुम्हाला सांगते की मी ती कशी बनवली। मी फ्रिल बनवून घेतलेली आहे, ती जवळपास 1 इंचाची आहे। 1 इंचाची आहे। जर तुम्हाला यापेक्षा मोठी पाहिजे असेल तुम्ही मोठी बनवा, किंवा मग छोटी पाहिजे असेल तर कमीत कमी 1 इंचापर्यंत बनवा। आणि 1.5 इंच पण घेऊ शकता, 2 इंच घेऊ शकता, ठीक आहे। आता त्याला आपल्याला थोडं डिझायनर लुक येण्यासाठी आपण इथे छोटी अशी लेस लावू पूर्ण फ्रिलला। तर त्यासाठी मी आधी फ्रिल बनवून घेतली, ते सांगते तुम्हाला कशी बनवलेली आहे ती। तर मी 2 इंचाचं कापड घेतलेला, 2-2.5 घ्या आणि त्याला डबल फोल्ड करा। डबल फोल्ड केल्यानंतर 1 इंचाची मार्जिन ठेवा आणि इथून 1 इंच आपला फ्रिलसाठी राहील आणि अर्धा इंच शिलाईमध्ये जाईल। तर असं तुम्हाला जेवढी लांब पाहिजे त्याच्यापेक्षा एक्स्ट्राच कापड घ्या, कारण की फ्रिलला खूप कापड लागतो। तर ती तयार 1 इंच होईल। सरळ शिलाई मारून घ्या, जेवढा लांब तुम्ही कापड घेतलेला आहे तेवढ्याला 1 इंच अंतराने, आणि त्याला सरळ करून घ्या। जो शिलाईचा भाग आहे तो आतमध्ये जाईल आणि जो फिनिशिंगचा भाग आहे तो असा वरून येईल। तर त्यासाठी तुम्हाला जास्त कापड लागणार आहे, एवढं लक्षात ठेवा। आणि पूर्ण अशी फ्रिल तयार करून घ्या। 1 इंचाची आहे ही फ्रिल आणि यामध्ये तुम्ही लेस लावून घ्या। नवीन मैत्रिणी असेल जे आता शिवण क्लास शिकत आहे किंवा शिकून झालं आहे, थोडं डिझाईन वगैरे शिकत आहे, त्यांच्यासाठी आहे हा व्हिडिओ। अगदी सोप्या भाषेत सांगत आहे, अगदी कमी वेळेत होणारी ही डिझाईन आहे। तर चला बघूया ब्लाऊजवर। आधी जी फ्रिल बनवून ठेवलेली आहे ती मी गळा असा गोल गळा तयार करून घेतलेला आहे। अस्तर वगैरे अटॅच करून झाला आहे माझं। आता जी फ्रिल बनवून झालेली आहे ती फ्रिल मी अटॅच करते ब्लाऊजला। आधी गळा तयार करून घ्यायचा आहे, नंतरच आपल्याला फ्रिल लावायची आहे। तर पहिले फ्रिल लावून घ्यायची आहे। व्यवस्थित तुमचा गळा जसा आहे त्याच आकाराने फ्रिल लावून घ्या। तुम्ही या पान शेपला पण लावू शकता, मटका गळा असेल त्याला पण लावू शकता, कुठल्याही डिझाईनचा गळा असो। तुम्ही त्याला थोडंसं आणखी हायलाइट जर करायचं असेल तर तुम्ही अशा प्रकारे डिझाईन बनवू शकता। जर तुमचा जुना कुठला ब्लाऊज असेल आणि त्याला तुम्हाला थोडंसं डिझायनर लुक द्यायचं असेल तर तुम्ही हे डिझाईन नक्कीच वापरा। तुमच्या साडीमधलं 2 इंच कापड तुम्हाला काढावं लागेल आणि या प्रकारे फ्रिल तयार करा। कॉन्ट्रास्टमध्ये असेल तर आणखी छान दिसेल ते। तर थोडंसं आणखी आपण डिझायनर बनवणार आहे। तर याला तुम्ही असं मधोमध एक लेस लावा। तुमचा जुना कुठलाही ब्लाऊज असेल त्याला जर तुम्हाला थोडंसं डिझायनर लुक द्यायचा असेल, जर त्याचा गळा गोल असेल, पान शेपमध्ये असेल, कुठलाही सिंपल गळा असेल, तर तुम्ही असं काही करून तुमच्या जुन्या ब्लाऊजला नवीन ब्लाऊज बनवू शकता। तर मी ही लेस लावून घेते। चॅनलवर पहिले वेळेस आले असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला ही इझी डिझाईन कशी वाटली ते। तर मी ही लेस लावून घेते। अशी दिसेल ही डिझाईन, अगदी कमी वेळात होणारी डिझाईन आहे। तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आणि जर तुमच्याकडे मी सांगितल्याप्रमाणे जर जुना ब्लाऊज असेल त्याला जर तुम्ही नवीन करत असेल तर ते पण चांगलं होईल। याला डोरी पण लावू शकता, डोरी ज्यांना गरज असेल त्यांना। आता हे ज्यांचा ब्लाऊज आहे त्यांना डोरी वगैरे नको आहे, त्यामुळे मी डोरी नाही लावणार आहे।